विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील जर रहिवासी असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आता देण्यामध्ये आली। आताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना पीक विमा अखेर मंजूर होऊन तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आज जवळपास 8500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6000 कोटी बघा डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पण पोहोचले आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा भेटला आहे का? जर तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर चिंता करू नका, तुमच्या सर्व चिंता या व्हिडिओच्या माध्यमातून आता दूर करण्यामध्ये येणार आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला आणि पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने सरकार वितरण करीत आहे, त्यामुळे तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता परंतु चिंता करू नका, आता सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला आणि निधी रिलीज देखील झाला आहे। शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आली। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही। तुम्ही बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारने आता पीक विम्यासाठी अटी आणि काही नियम घातले। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की आता बघा डीबीटीचे वितरण म्हणजे की या ठिकाणी नियम आणि अटी असणार। तर मग बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आज 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आणि शेतकरी बांधवांना खुशखबर आज सरकारने दिली। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या 3 वर्षापासून तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता। आता पीक विम्याचं वितरण तरी सुरू झालं परंतु सरकार टप्प्याटप्प्याने वितरण करत आहे आणि आज 14 जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे। आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित विम्याचा निधी अखेर सरकारने वितरित करायला आजपासून सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून शेतकरी या हक्कांच्या पैशांची वाट बघत होते। आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय सध्या घेतला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये जमा व्हायला आता सुरुवात देखील झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं आज दुपारी 12 वाजेपासून या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारने स्पष्टपणे सांगितलं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण चालणार आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आज सरकारने दिली। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने म्हणलं आहे जर तुमचे खाते HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक किंवा बघा IDBI बँक किंवा जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा। सरकारने सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठवायला आता सुरुवात केली आहे आणि पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आता खटाखट येऊ लागले। हो शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आज मेसेज यायला सुरुवात झाली आहे। सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे, लक्षात ठेवा। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पण 27,000 रुपये मिळणार तर तुम्ही चुकीचा विचार करता, तुम्हाला त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते। कारण की सरकारने
भात पिकासाठी 45,000 रुपये या ठिकाणी मंजूर केले आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं भात पिकाला 45,000 रुपयाचा निधी मिळणार. त्यानंतर बाजरीसाठी 28,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये इतका निधी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या 14 जिल्ह्यांमध्ये जमा केला जाणार. बरं, हा निधी कोणाला मिळणार आहे हे आपण पुढे आता पाहणारच आहोत. फक्त 1 मिनिट व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण आपण अगदी 1 मिनिटामध्ये संपूर्ण यादी पाहणार आहोत की नेमकं कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार. आणि जर आतापर्यंत तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर तुम्ही काय करायचं, सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीही अडचण येणार नाही. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमधून जात होते आणि कर्जाचा भार पण वाढतच होता. कर्जमाफी तर सरकारने केली, पण बरोबर कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे सरकारने आता पीक विमा देण्याचा निर्णय ठरविला. आता हे पैसे थेट शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता यामागे काय कारण आहे की पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे? बघा, राज्य सरकारने कर्जमाफी पण नीट केली नाही, तर मग राज्य सरकार पीक विमा कशामुळे देईल असा प्रश्न नक्की शेतकऱ्याला पडला असेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गेल्या 3 वर्षापासून पीक विमा भेटला नाही हे तुम्हाला माहित आहे. डायरेक्ट हा निधी केंद्रातून येत आहे, राज्य सरकारला मिळत आहे आणि तिथून पुढे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की सर्वात पहिल्यांदा हा निधी डायरेक्ट केंद्राच्या माध्यमातून येत असल्यामुळे कसल्याही प्रकारे अडचण येत नाही आणि शेतकरी बांधवांना डायरेक्ट केंद्राच्या माध्यमातून दिलासा मिळतोय असं देखील आपण म्हणू शकतो. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम लागला आहे. बघा, सर्व जिल्ह्यांची यादी आता वितरणासाठी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आहे. सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा विमा देण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटला आहे, बघा हा निधी केंद्राच्या माध्यमातून येत आहे. त्यामुळे सरकारने ज्या काय अटी घातल्या त्या पण केंद्राच्याच अटी या ठिकाणी लागू आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मागे भेटला अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटला का? जर भेटला असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता यादी जारी करण्यामध्ये आली. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा सरकारची ही पहिलीच अट आहे की या ठिकाणी तुम्हाला PMचा हप्ता भेटला तरच पीक विमा मिळणार. जर तुम्हाला 2,000 रुपयाचा लाभ भेटत असेल तर बघा तुमच्यासाठी खुशखबर सरकारने दिली. 14 जिल्ह्यामध्ये 27,000 रुपयांचा पीक विमा मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादीवरच सर्व अवलंबून आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आज महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटे कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला हा पीक विमा भेटणार नाही. बघा, काही शेतकऱ्यांनी चुकीचा फॉर्म भरला अशांना लाभ मिळणार नाही. बघा, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा मिळणार. या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. बघा, या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चुका आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी सुरू केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला मदतीसाठीच सरकारने 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद आता केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर आहे त्यांना या पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा केंद्राचा आहे, त्यामुळे यामध्ये 2.5 लाखाची अट घातलेली नाही. 2.5 लाखाची अट ही राज्य सरकार घालत असते
केंद्राने डायरेक्ट 5 लाख रुपयाची अट घातली. म्हणजे की बघा, जर तुमचं उत्पन्न 4 लाख जरी असेल वार्षिक, तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ या ठिकाणी पीक विम्याचा भेटणार आहे. परंतु जर तुमचं उत्पन्न 5 लाख असेल, 6 लाख असेल, 5 लाखाच्या वरती असेल, तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही. हे मात्र लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. बघा, ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू आणि मध्यम स्वरूपाच्या शेतकऱ्यांसाठीच या ठिकाणी केंद्र सरकारने सुरू केली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ आहे, अशा सावकार शेतकऱ्याला देखील या विम्याचा इथून पुढे लाभ घेता येणार नाही, असं स्वतः केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. आता आपण वळूया जिल्ह्यांकडे. बघा, पहिला जिल्हा सरकारने या ठिकाणी सांगितला होता, लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. त्यासोबत पुढील जिल्हा देखील या ठिकाणी सरकारने आता सांगितला, तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो. सरकारच्या माध्यमातून यादी जारी झाली आणि सरकारने जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितली. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळमधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. बघा, यवतमाळ जिल्ह्यामधील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. मात्र आता चिंता करण्याची कसलीच गरज पडणार नाही. बघा, सरकारने स्वतः पीक विमा आता मंजूर करून दिला आहे. 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्षे. बघा, या वर्षामध्ये पीक विमा भरूनही शेतकऱ्याला लाभ भेटला नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये हेक्टरी यवतमाळमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला लाभ आता मिळत आहे. बघा, त्यानंतरचा जिल्हा सरकारने सांगितला लातूर आणि परभणी. बघा, या 2 जिल्ह्यांचा क्रमांक पुढे लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार. मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी तुम्ही काय पीक विमा भरला असेल, तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून आता विमा पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येत आहे. लातूर आणि परभणीच्या शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली. त्यासोबत पुढील जिल्हा म्हणजे की धुळे आणि नंदुरबार. बघा, या 2 जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकरी बांधवांना प्राधान्याने हा लाभ आता देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गोष्ट म्हणा, अपडेट म्हणा किंवा बातमी म्हणा. आता बघा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता. बघा, सर्व शेतकरी बांधव विचार करत होते की पीक विमा आम्हाला कधी मिळणार. बघा, पीक विमा भेटलाच नव्हता. आता हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 वर्षाचा नाही, तर बघा 2022, 2023 पुन्हा 2024 या 3 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्याला एकत्र आता दिला जात आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पण एक भली मोठी अट आहे, ती प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर संपूर्ण व्हिडिओ पाहून काहीच उपयोग होणार नाही. बघा, तुम्हाला एक काम करावं लागणार किंवा एक कागदपत्र डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर आता पुढील जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा, शेवटच्या टप्प्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये भात, नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे. तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा शेतकरी बांधवांनो येणार. आता महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे फार्मर आय डी. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. फार्मर आय डी कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांवर फार्मर आय डी कार्ड आहे, बघा फार्मर आय डी कार्ड असेल अशाच पात्र शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. कारण हा पीक विमा डायरेक्ट केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळत आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का? जर आलं नसेल तर चिंता करू नका. कारण बघा, पुढील आठवड्यामध्ये पुन्हा वितरण सुरू होणार आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार. आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारले असेल तर आत्ताच
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलच्या पगारा मिळतील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.